अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी आरोपींना आज पनवेल न्यायालयामध्ये शिक्षा सुनावण्यात येणार आहे। मुख्य आरोपी अभय कुरुंदकरसह आरोपी कुंदन भंडारी, महेश फळणीकर या तिघांना शिक्षा सुनावली जाईल। अभय कुरुंदकर याला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा दिली जाईल। कोर्ट अश्विनी बिद्रे यांची मुलगी आणि वडील यांचं म्हणणं ऐकून शिक्षा देणार आहे। कोल्हापूरवरून अश्विनी बिद्रे यांची मुलगी न्यायालयात येण्यासाठी निघाली आहे। विनायक पाटील आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। विनायक, नक्कीच आपण पाहिलं की आज आहे ते या प्रकरणी आहे अंतिम सुनावणी होणार आहे आणि आज दुपारी 2 वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे। याच्यामध्ये जर आपण पाहिलं की कोर्टाने 4 जे आरोपी होते त्या 4 आरोपीपैकी एक आरोपी राजेश पाटील याला गेल्या आठवड्यामध्ये निर्दोष मुक्त केलं होतं। मात्र जे 3 आरोपी आहेत त्यातील मुख्य जे आरोपी आहेत ज्यांनी हत्या केलेली होती, जे अभय कुरुंदकर, त्या आरोपीला आहे ते आता याच्यामध्ये जन्मठेप किंवा फाशी होऊ शकते। त्याचबरोबर जे सह आरोपी आहेत की ज्यांनी हत्या केल्यानंतर हा संपूर्णपणे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, जे बॉडीचे तुकडे होते ते वसईच्या खाडीमध्ये टाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला, त्याचबरोबर ज्या रूममध्ये ही हत्या झाली होती त्या संपूर्ण रूमचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्या रूमला कलर देण्यात आला। ह्या संपूर्ण प्रकरणे आहेत ते जे बाकीचे 2 आरोपी आहेत कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर या 2 आरोपींना सुद्धा याच्यामध्ये शिक्षा होऊ शकते। मात्र त्यांना कुठली शिक्षा होऊ शकते याबाबत आज कोर्ट आहे ते सुनावणार आहे। आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब की आज शिक्षा होण्यापूर्वी कोर्ट आहे ते अश्विनी बिद्रे यांची जी मुलगी आहे त्या मुलीचं म्हणणं आहे ते कोर्ट ऐकून घेणार आहे। त्याचबरोबर अश्विनी बिद्रे यांचे जे वडील आहेत त्यांचं सुद्धा म्हणणं आहे ते कोर्ट ऐकून घेणार आहे आणि त्यांच्या काय भावना आहेत, त्यांना काय वाटतं कोणत्या प्रकारची शिक्षा द्यावी या संदर्भातले सर्व न्यायाधीश ऐकून घेणार आणि त्यानंतर आहे ते या आरोपींना आज शिक्षा होणार। त्यामुळे आपण पाहतो की 9 वर्षानंतर अखेर या आज अंतिम सुनावणी होणार आहे आणि याच्यामध्ये आरोपीला शिक्षा होऊ शकते। प्रज्ञा, विनायक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।